तर मित्रांनो, एक खूप सुंदर गाव होते. त्या गावात सोनू दादा, त्याची बहीण पिंकी आणि त्यांचा छोटा भाऊ मोदक राहायचे. ते तिघे खूप मस्ती करायचे. त्यांचे आजी आजोबा त्यांना रोज गोष्टी सांगत. मुलांनो, आज मी तुम्हाला एका हुशार कावळ्याची गोष्ट सांगणार आहे. कावळ्याचे नाव होते काल्या. खूप कडक उन्हाळा सुरू होता. विहिरी, तलाव सगळे कोरडे पडले होते. काल्या तहानेने व्याकुळ झाला होता. उडता उडता त्याला एका झाडाखाली माठ दिसला. वा, पाणी! काल्याचा चेहरा आनंदाने चमकला. परंतु तो डोकावून पाहतो तर काय, पाणी होतं, पण पूर्ण तळाला. अरे देवा, आता काय करू, असं काल्या विचार करू लागला. पण तो अगदीच हुशार होता. त्याने आजूबाजूला असलेले छोटे छोटे दगड माठात टाकायला सुरुवात केली. दगड माठात पडताच पाणी हळूहळू वर यायला लागले. खूप प्रयत्नानंतर पाणी वर आले. काल्याने पोट भरून पाणी प्यायलं. पाणी प्यायल्यावर तो आकाशात उडून गेला. तर मुलांनो, शिकावं तर कावळ्यासारखं अडचणीतही शहाणपण वापरून मार्ग काढायचा. समजलं? Like, share, subscribe.